राम राम मंडळी, आज आपण ॲमेझॉनच्या जंगलातील आणखीन काही रहस्य पाहणार आहोत. जसे की मागील व्हिडिओमध्ये आपण काही रहस्य पाहिली होती, त्याचप्रमाणे आजही आपण काही रहस्य पाहूयात. ज्यांनी कोणी मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी ॲमेझॉनच्या रहस्य जाणून घेण्यासाठी मागील व्हिडिओ नक्की पहा. वॉकिंग ट्री किंवा चालणारे झाडे. मित्रांनो, हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये आपण बऱ्याचदा चालणारी झाडे पाहिले असतील, परंतु या जंगलामध्ये प्रत्यक्षात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालणारी झाडे आहेत. खरं तर ही पाम वृक्षाची झाडे आहेत जी दर 6 महिन्याने आपली जागा बदलत असतात. शास्त्रज्ञांनी या झाडांवरती बरेच संशोधन केले. त्यानंतर त्यांना असे लक्षात आले की ही पाम वृक्षाची झाडे सूर्याच्या किरणाच्या दिशेने आपली जागा बदलत राहतात. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या सापाच्या जाती पाहिल्या असतील. त्यातीलच सर्वांना माहीत असलेला ॲनाकोंडा या जातीचा साप. शास्त्रज्ञांच्या मते ॲनाकोंडा या सापाची लांबी जवळपास 30 फूट इतकी असते, परंतु ॲमेझॉनमध्ये सापडलेल्या एका जीवाश्माची लांबी जवळपास 42 फूट इतकी होती. खरं तर हे जीवाश्म टायटोनोबोआ या विलुप्त झालेल्या सापाचे होते, परंतु बरेच शोधकर्ते, स्थानिक नागरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तेथे जवळपास 70 ते 75 फूट लांबीचा साप पाहिलेला आहे. ॲमेझॉनची प्राचीन सभ्यता. अद्याप असलेल्या माहितीनुसार ॲमेझॉनची लोकसंख्या ही जवळपास 20 लाखांनी इतकी असावी. ॲमेझॉनमध्ये जवळपास 500हून अधिक प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. यातील काही जमातींचा बाहेरील जगाशी आतापर्यंत संपर्क देखील झालेला नाही. 2015 साली अकॅडमिक जनरल सायन्स यांनी लेझर मॅपिंग टेक्नॉलॉजीद्वारे ॲमेझॉनच्या काही भागाची पडताळणी केली होती. या पडताळणीमध्ये त्यांना एकमेकांशी जोडले गेलेल्या अनेक शहरांचे अवशेष दिसून आले. शास्त्रज्ञांच्या मते ही सभ्यता मोहेंजोदाडोप्रमाणेच 2,500 ते 3,000 वर्ष जुनी असावी असे म्हणणे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.